नमस्कार नांदेड, कशात सर्वजण. तर बघू शकता डीमार्टच्या बाजूला हे जे चायवेचं शॉप आहे, सगळ्यांना माहिती असेल डीमार्टच्या बाजूचं. तर काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण शॉप जळून खाक होऊन गेले. काहीच राहिले नाही. सगळ्या मशिनरी, त्यांचे कप, जे काय होतं फर्निचर, चटचट सगळं जळून राख झालेली आहे. कारण काल रात्री शॉर्ट सर्किटचे व्हिडिओसुद्धा बघितले असतील तुम्ही, MCN न्यूजला आले होते. तर आपण मुद्दाम आलो दाखवण्यासाठी की आज कसे झालेत त्या दुकानाच्या हालचालात आपण बघूत. मग जवळून बघू शकतात भाई, पावसाळ्यामध्ये काय काय दुर्घटना होऊ शकतात पोल आपल्या शॉप जवळ असण्याची. पूर्ण जळून खाक झाले. मधले बघू शकतात कप वगैरे, पूर्ण कप, मशिनरी सगळं जळून खाक झाले. दुकानाचं जर इन्शुरन्स असेल तर बरं आहे, नाही तर खूप भयानक नुकसान आहे. सगळं साहित्य जळून खाक झाले. कारण आगच अशी होती की सगळं दुकानच जळले. तुम्ही बघू शकतात बसायच्या खुर्च्या वगैरे, वरचा बोर्ड, काहीच राहिले नाही दुकानात. इकडे बघू शकतात मित्रांनो, इकडे बसण्यासाठी जागा होती, संपूर्ण टेबल वगैरे, तर गाडीसुद्धा होती, ते सुद्धा जळून खाक झाले. ते आतला परिसर बघू शकता, तिथं बसून चहा पित होते बरेच जण, सगळेच जण पित होते. तर एक 2 व्हीलर सुद्धा होती, हॉटेल मालकाची असेल कदाचित बिचाराची, ती सुद्धा गाडी जळून खाक झाली. कारण हा तर लाकडाचा शेड होता सगळा, त्याच्यामुळे हे तर सगळंच जळून खाक झाले. हे पाणीसाठी होतं, हे सुद्धा जळून गेले. बघू शकतात भाई, पूर्ण चायवेचं शॉपच उघडं झाले. कारण आगच एवढी भयानक होती की काहीच राहिले नाही, काहीच. ते बघू शकतात वायरिंगमुळे वायरिंग सगळे जळले शॉपच्या. तो पोल आहे मित्रांनो, बघू शकतात याच पोलमुळे शॉर्ट सर्किट झाली आणि संपूर्ण जे चायवेचं हॉटेल आहे ते संपूर्ण जळून खाक झाले. तर आता नगरपालिकेची माणसं वगैरे आलीत, पोलचे वायरसुद्धा जळालेत नीट करण्यासाठी. इन्शुरन्सवाले असतील याच्यामध्ये कदाचित बरेच जण, जे पूर्ण मोजमाप करत आहेत काय जळाले काय नाही. तर हे आपलं डीमार्ट बरं झालं, जास्त कुठली जीवितहानी झाली नाही. त्यानंतर सुद्धा थोडक्यामध्ये टाळलं. बाजूला पण शॉप होतं, बाजूच्या शॉपला काही धक्का लागला नाही, पान शॉपला. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि नांदेडकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत या शॉपबद्दल त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.